हरिओम. आज बुधवार 19 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहेत की भगवंताजवळ काय मागावं. ऐकूया. परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल. तर तो नाम रूप गुण यांच्या अतीत आहे, म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असं सांगता येईल. म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितलं तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असं नाही, पण त्याचबरोबर त्याचं फळ आणि म्हणून सुख दुःखही आपल्याला भोगावी लागतात की नाही. म्हणून काही मागायचं झालं तर ते विचार करून मागावं. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसले. ते झाड कल्पवृक्षाचं होतं. तो सहज म्हणाला की इथे आता मला प्यायला पाणी मिळालं तर किती फार बरं होईल, चांगलं होईल. आणि असं म्हणताच त्याला पाणी मिळालं. पुढे आता काही खायला मिळालं तर बरं होईल असं म्हणताच त्याला खायला मिळालं. त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसं म्हणताच त्याची निरण्याची पण सोय झाली. पुढे त्याला असं वाटलं की आता इतकं सगळं मिळालं आहे, तेव्हा इथे माझी बायको मुलं सगळी असती तर मज्जा आली असती असं म्हणताच ती तिथे आली. एवढं झाल्यावर त्याला वाटलं आपण जी इच्छा केली ते सर्व मिळालं तर आता इथे मला मरण आलं तर, असं म्हणताच तो मरण पावला. म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्याच्यामुळे आपलं कल्याण होईल असं मागावं. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचं असेल ते माग. त्याने आपल्याला पांघराला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्ध राज्यही द्यायला राजा तयार होता. त्याच्यापाशी त्याने एक कष्टीत घोंगडीच मागितले की नाही. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचं हे नीट विचार करून मागावं. आणि म्हणून भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी आणि ती मागितल्याने आपल्याला समाधान मिळतं आणि मग दुसरं काही मागण्याची इच्छा होतच नाही. भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत, तसं भक्तांकरता देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होतं असं नाही, तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावं, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचं कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे बरं. लोखंडाने परिसाला मारलं तरी त्याचं सोनंच बनतं. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही त्याला तारला, पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असं ज्याला कळलं त्यालाच सर्व कळलं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.